इतका कठोर नकोस रे देवा। आमच्याकडून काही चुकलं असत तर त्याची शिक्षा आमकाच दे, पण माझ्या डुग्गू घरी परत आण। लहान आहे तो, कसं करू घरी परत आण। ओके ओके बाय, गुड नाईट, या बाय। मॉम मी दादा आणि आईंना भेटून येतो। आय गेस निशी पण तिथेच गेली आहे। ऑब्व्हियसली ती तिथेच असणार। माहेर जवळ असलं ना की हे असंच होतं, मुली सासरी कमी आणि माहेरी जास्त असतात। मॉम प्लीज चिल। अरे मी पण तिला आनंदाने माहेरी जाऊ देते, आणि आपण मुंबईला गेल्यावर तिला कुठे रोज रोज भेटता येणार आहे तिच्या आई वडिलांना। सो तिला तिच्या घरच्यांबरोबर टाइम स्पेंड करू दे। मुंबईला गेल्यावर ती सगळ्यांना मिस करेल। राईट, आलोच। प्रसंग काय असतात ना का असा ते, हा? पण आधी माका सांगा की ते आवाज माझ्या कसला? घरासमोर गाव कशा गोळा केलास? मला पण काही कळत नाहीये, तू जा जरा पटकन बघून ये ना। हो आलोच, बघतो काय झालं। सापडत नाही आणि तुझं काय चाललंय? याचा अर्थ तो मुलगा अजूनही सापडलेला नसणार। मी जाऊ का तिकडे? नाही, नको। काय झालं? तुम्ही सगळे एवढ्या टेन्शन मध्ये का आहात? सर, आपला डुग्गू सकाळपासून सापडत नाहीये। आम्ही सगळे त्याला कधीपासून शोधतोय पण कुठेच नाही सापडत आहे तो। हा हा नीरजराव, तुम्हीच तेवढे बाकी होतात। येवा 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 येवा। बंधू, तुझ्याकडे डुगूचा फोटो हा? हा असं आहे, आता घेऊन येते मी। दादा, माझ्या फोन मध्ये आहे, एक सेकंड। चला। आई, डुग्गू आई, बाबा, डुग्गू, आई। बाळा, कसा आहेस तू? तुला काही झालं नाही ना? अरे आम्ही तुला किती शोधत होतो माहिती? तू कुठे होतास? तू घरात होतास डुग्गू? अरे घरातच होतास ना, मग आम्हाला कोणाला दिसला कसा नाहीस? श्रीनिवासचा फोन होता ना तुझ्याकडे, तू बंद का करून ठेवला होतास फोन डुग्गू? तरी मी तुला कानी कपाळी ओरडून ओरडून सांगत होते ना, मोबाईलवर खेळू नकोस। एकदा मोबाईल घेतलास की तुला कशाचंच भान राहत नाही। तुला कळतंय डुग्गू? अरे जीव टांगणीला लागला होता आमचा। डुग्गू काय या असा कोण करतं काय? हा ता काय नाही, तुझी ना लाड झाले असत ना म्हणून डोक्यावर बसलस तू। ता काय नाही, तुका ना आता मी बोर्डिंग मध्येच टाकते, त्याशिवाय तू सुधारणार नाही। बाबा बोर्डिंग नको, बाबा बाबा बोर्डिंग नको। जास्त आगाऊ झालो हा। 4 दिवस नव्हतो ना तर घर शांत होता। आई अगं थांबशील का जरा? थांब काय थांब, हा? काही जणांच्या लाडानेच बिघडलेलो हा। या मंजूच्या जागी जर मी असताय ना तर चांगलं चाकूने फोडून काढला असताय का? आली बस झाला आता। दादा, बोर्डिंग नको ना दादा। नाही राजा, नाही पाठवणार। हा तू काळजी करू नको, घाबरू नकोस। हा तू घरात असते ना? किती बोलणार अजून? पोर लहान आहे ना, किती बोलणार आहात? नुसती बडबड करणार आहात का सगळे? आता यापुढे डुग्गूला कोणी काय बोलणार नाहीये। काय चाललीस? हा कराणीची बागा काय? ताई रच्ची पुरवशील, कधी पण काय पण बोलशील तू। तू गप्पा आता डुगे
आधी घाबरणं थांबव. कोणी तुला आता बोलणार नाही. हं? तू आपल्या घरात आहेस ना? हा हा, शांत. सावकाश सावकाश पी. चला आता डुग्गू सापडलो. हा नाटक संपला. हा आता ज्याना त्याने आपापल्या घरी जावा. गो मंजू, तुझ्या लेका आतमध्ये घेऊन चाल. डुग्गू काही जाणार नाही मंजू, आणि त्याका आता कोणीही बोलणार नाहीये. कारण आता त्याच्याशी मी बोलणार आहे. बोल बाळा, कुठे गेला होता तू? दादा मी दाईच्या खोलीत लपलो होतो. दायच्या दायचीच्या खोलीत? पण का दायचीच्या खोलीत का? ते हा आठवलं. हा ते चारुताई आहे ना, तिला माझ्याकडचा हा मोबाईल हवा आता, म्हणून ती हे सगळं ना या फोनमुळे झालंय. मंजू आत्या म्हणते तेच बरोबर. ह्याचं फोन वेळ जरा जास्तच वाढले आता. बावळट मुली म्हणून काय माझा मोबाईल फेकशील तू? अक्कल नाहीये तुला? झालं? फोडलास फोन? याचा मोबाईल बिघडला असला तर बरंच आहे. का आता अशी ठोंब्यासारखी उभी काय आहेस? अजून काही फोडायचंय का तुला? हे एवढं ऐकवायची गरज नाही या. ह्याच्यापेक्षा भारीतला फोन घेऊन देईन तुला मी. का तू श्रीनो, डुगू बाळा, तू काहीतरी सांगत होतास ना? हा बोल. दादा, आईने मला सांगितलं की चारुताईला बोलव म्हणून, पण मी शोधलं ती कुठेच नव्हती. आणि मग मी निशिताईच्या घरी गेलो. तू इथे काय करतोयस? आमचं बोलणं रेकॉर्ड करतोयस का तू? हो, तुमचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड केलंय. डुग्गू बघू ना, मला फोन दे. नाही नाही, मी नाही दाखवणार. मला फोन दे डुग्गू. कुठे लपू? इथे कुठे खाली जातो. हे मस्त आहे. इथे चारुताई मला शोधूच शकणार नाही. चारुताई, बस आता मला शोधत. मी मला हवा तेवढा वेळ गेम खेळू शकतो आता. डुग्गू डुग्गू, शपथ, चारुताई. अरे मंजू आत्या तुला बोलवते. डुग्गू लवकर बाहेर ये.
गेली बाबा एकदाची चारुताई. तिला कळलंच नाही की मी इथे लपलोय. बरं झालं फोनचा आवाज मी बंद केला होता, तर पकडलो गेलो असतो ना. चारुताई, मी तुझ्यापेक्षा खूप स्मार्ट आहे. आता इथे मी मला हवा तेवढा वेळ गेम खेळू शकतो आणि कोणी मला ओरडणार पण नाही. बरं ठीक आहे बाळा, अजिबात घाबरू नको. जो झाला तो झाला. यापुढे असं नाही करायचं. हा, नाही तू हरवला होतास ना, त्यामुळे आम्ही सगळे घाबरलो होतो. नाही ना करणार असं? नाही. चांगलं. मंजू, आधी त्याला खायला घाल काहीतरी. जा. आणि यापुढे कोणी डुग्गूला काही बोलणार नाहीये. पोर लहान हा. हेच वय असतं ना खेळायचं, मस्ती करायचं. चला आता निघूयात. दादा मामा, ते सगळं ठीक आहे, पण 2 गोष्टींचा उलगडा होत नाही. ही चारू नीरजच्या आईंना का भेटायला गेली होती? आणि डुग्गूच्या मागे का लागली होती? डुग्गूने मोबाईल मध्ये असं काय रेकॉर्ड केलं होतं त्याची हिला इतकी भीती वाटली, आणि ते रेकॉर्डिंग कोणी बघू नये म्हणून हिने हा माझा फोन फोडला. श्रीनू, हे बघ, तुला वाटतं तसं काहीच नाहीये. अरे त्यात लपवण्यासारखं काहीच नव्हतं. हा डुग्गू सारखा फोन मध्ये गेम खेळतो आणि आता त्याच्यावर चिडते म्हणून मी त्याच्याकडे फोन मागत होते. अगं, मी तुला काय विचारतोय, तू नीरजच्या आईंना का भेटायला गेली होतीस? आणि जर डुग्गूने काही रेकॉर्ड केलं नव्हतं मग माझा मोबाईल का फोडलास? हा, सॉरी नीरज, माझं तुझ्या आईंबद्दल काही म्हणणं नाही. या चारूचा त्यांच्याशी तसा काही संबंध येत नाही. मग ही त्यांना का भेटायला गेली होती? आणि ही त्यांच्याशी असं काय बोलली जे डुग्गूने ऐकायला नको होतं? अरे मला घरात बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी बाहेर जायला निघाले होते. तेवढ्यात मेघना आंटी दिसल्या. त्यांनी स्वतःहून मला तिकडे बोलावलं म्हणून मी गेले. हवं तर तुम्ही कोणी जाऊन त्यांना विचारा. चारू, खोटा बोलू नको. हा, याआधी मंजूने तुका विचारलं त्यावेळी तिका तू काहीतरी भलतच सांगितलं. ए चारू, तू जर खोटं बोलत असशील ना तर बरोबर नाही. या खोटाच बोलता ती. डुग्गूला शोधायला आली ना तेव्हा काय काय बडबडत होती ती. अरे बस करा म्हणताय ना. काय सगळं ते का विचारतास? हा, ती मेघना ताईंकाच भेटायला गेली होती ना. हा, कुणाचं तरी खून केल्यासारखे धारेवर कशात धरतात का? हे बघा, ही माझी सून. हा, मी बघेन हिने काय करायचं आणि काय नाही करायचं. आता कळला?
हे बघ श्रीनू, मला तुझा फोन फोडायचा नव्हता. अरे हा डुग्गू स्वतः लपून बसला आणि आपल्याला सगळ्यांना इतकं टेन्शन दिलं, म्हणून रागाच्या भरात माझ्या हातून मोबाईल फुटला. म्हणून इतक्या महागाची वस्तू तोडतलस? हा, चुकलं माझं, फुटलं माझ्या हातून मोबाईल. पण मी तुला ह्याच्यापेक्षा महागडा मोबाईल आणून देईन, तेही उद्याच्या उद्या. ए, तुझ्या श्रीमंतीचा माज मला दाखवू नकोस. आणि एक गोष्ट, काय आहे तुझा? हा, ती म्हणताय ना नवीन मोबाईल देईन म्हणा, घे ना गपचूप. उगीच बिचारीवर डापरू नकोस. हा, आणि आता पुरे झाली हा ही चर्चा. सगळ्यांनी आपापल्या कामात जा. हा, आणि आमच्या घरातला ना आम्ही कायदा बघून घेऊ. हा, बाहेरच्यांनी ह्यामध्ये ना खूप सुची काही एक गरज नाही. आई हे जरा अति होत आहे. चिनू थांब. ओवी, निशी, मंजू, त्याका तर कोणी ओरडू नका. त्याका पहिला खायला घाल. काय झालं नीरज? काही नाही मग. अरे मग तिथून आवाज येत होता ना. मग ती चारू का आली होती इथे? म्हणजे असं काय बोलणं झालं तुमच्यात? काय नाही, सहजच आली होती. नेहमीच रडगाणं. ओवीबद्दल कटकट करत होती. पण त्यांच्या घरच्या गोष्टीत आपण काय बोलणार? मी तिला इतकंच समजवलं, कुणाचं प्रेम असं जबरदस्तीने मिळवता येत नाही. श्रीनूचं प्रेम नाहीये ना, मग तू बॅक आउट कर. पण तिने माझं काही एक ऐकलं नाही. मी ओवीला सोडणार नाही, श्रीनूला सुखाने राहू देणार नाही, असंच काहीतरी बडबड करत होती. अरे काय झालं? त्यावरून काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काहीच नाही. सहज सहज विचारलं. मला ती मुलगी ना नेहमी विचित्रच वाटते. कधी काय करेल ना याचा काही नेम नाही. निशी बेटा, तू त्या मुलीपासून प्लीज लांब राहा. हा, देवा, 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 शेवटी तू माझं बोलणं ऐकलंस. आमच्या डुग्गूक सुखरूप ठेवलंस. मला माफ कर, तुका खूप त्रास दिलाय मी. अरे पण डुग्गू संकटात हा या कळल्यावर तुझ्याकडे प्रार्थना करण्या वाचून काही पर्यायच नव्हतं माझ्याकडे. काय सुचलंच नाही मग का. पण तू माझी साथ ऐकलंस. आमच्या डुग्गूक सुखरूप ठेवलंस. देवा,
त्या घरातल्या सगळ्यांचं रक्षण कर. त्या घरावर कधीच कोणताच संकट येऊ देऊ नकोस.